15 एप्रिलच्या रात्री छत्रपती संभाजीनगरमधून एका वकिलाच्या हत्येची बातमी आली. हा वकील हायकोर्टात जमिनीच्या केसेस लढवायचा, म्हणून सुरुवातीला कोर्टातल्या एखाद्या प्रकरणामुळे त्याची हत्या झाल्याचं बोललं गेलं. पण घटनास्थळावरचं चित्र वेगळंच होतं. वकिलाच्या बॅगेत आणि डिक्कीत असलेल्या एकाही कागदाला धक्का लागला नव्हता. मग पोलिसांनी घटनेच्या काही तासातच 3 संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीत झालेला खुलासा पोलिसांना सुद्धा हादरवणारा होता, ज्यामुळं एका मोठ्या तृतीयपंथी रॅकेटचा पर्दाफाश झाला. हे प्रकरण आहे काय? संभाजीनगरचे वकील मिथुन भास्कर यांची हत्या कशी झाली आणि या हत्येशी तृतीयपंथी टोळीचा संबंध काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. संभाजीनगरच्या बीड बायपासवर आनंदनगरमध्ये राहणारे 49 वर्षीय वकील मिथुन भास्कर बुधवार 15 एप्रिलला नेहमीप्रमाणे ते हायकोर्टात गेले. कोर्टात जाण्या येण्याची त्यांची वेळ ठरलेली होती, पण कधी कधी कामानिमित्त त्यांना उशीर व्हायचा. बुधवारी त्यांना असाच उशीर झाला. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या पत्नीनं त्यांना फोन केला. तेव्हा 10 मिनिटात घरी पोहोचतो असं मिथुन यांनी सांगितलं. पण 1 तास झाला तरी ते घरी पोहोचले नाहीत, म्हणून मिथुन यांच्या पत्नीनं त्यांच्या मित्राला फोन केला. तेव्हा मिथुन कधीच कोर्टातून निघाल्याचं त्यांना कळालं. पत्नीनं घाबरून जाऊन सीआयडी मध्ये काम करणाऱ्या भास्कर यांच्या बहीण मधुरा भास्कर यांना सांगितलं. मधुरा यांनी भावाचा शोध घ्यायला सुरुवात केली. बायपासच्या गांदेला फाट्याजवळ एक मृतदेह आढळल्याची माहिती मधुरा यांना मिळाली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर हा आपला भाऊ मिथुनचाच मृतदेह असल्याचं मधुरा यांना कळालं. त्यांनी स्थानिक पोलिसांसोबत या हत्येचा तपास करायला सुरुवात केली. कोर्टातील एखाद्या केसच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आधी पोलिसांना आला, पण तसा कोणताच अँगल समोर येत नव्हता. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर या प्रकरणात एक वेगळाच अँगल समोर आला, तृतीयपंथी रॅकेटचा. 15 तारखेच्या संध्याकाळी 7:45 वाजता मिथुन भास्कर हायकोर्टातून घरी जायला निघाले. गांदेला फाटा परिसरात पुढे जात असताना तृतीयपंथी वेशात असलेला सादिक बशीर अन्सारी उर्फ शिबा त्यांच्या 2 व्हीलर समोर आला. सादिकनं गाडी थांबवली आणि टाळी वाजवून मिथुन यांच्याकडे पैसे मागितले. मिथुन यांनी 10 रुपये दिल्यानंतर सादिकनं त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली, पण मिथुन यांनी पैसे द्यायला नकार दिला. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा रागवलेल्या सादिकनं भास्कर यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडलं आणि ओढत मेन रोड पासून आत झाडीत नेलं. तेव्हा मिथुन सादिकला प्रतिकार करत होते, पण त्याच वेळी सादिकनं एका विशिष्ट शैलीत टाळी वाजवली. त्यानंतर दुसऱ्या क्षणी आजूबाजूच्या झाडीत लपलेले नानासिंग हिरासिंग आणि राहुल निवडुंगे हे सादिकचे 2 साथीदार बाहेर आले. भास्कर यांना काही कळायच्या आतच त्यांनी त्यांचे हातपाय घट्ट आवळून धरले. सादिकने मिथुन यांच्या पाकिटातले 300 रुपये काढले. पाकिटात फक्त 300 रुपयेच निघाल्यानं चिडलेल्या सादिकनं मिथुन यांचा मोबाईल काढून घेतला. मिथुन आरडाओरडा करत होते, पण नानासिंगनं त्यांचं तोंड दाबून धरलं. सादिकनं मिथुन यांची बॅग सुद्धा तपासली. त्यात कोर्टाची कागदपत्र सोडून दुसरं काहीही नव्हतं. तेवढ्यात भास्कर यांनी नानासिंगला धक्का देत निसटून जाण्याचा प्रयत्न केला. आपण पकडले जाऊ या भीतीनं सादिकनं आपल्या जवळचा चाकू भास्कर यांच्या मांडीत खुपसला. ते जागीच कोसळले. हा घाव मिथुन यांच्या वर्मी लागला. त्यांनी विवळत मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तिघांच्या शक्तीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. मिथुन यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. हळूहळू मिथुन यांची हालचाल शांत झाली. मिथुन यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच तिघांनी मिथुन यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला आणि तिथून पळ काढला. आपण पकडले जाऊ नये म्हणून तिघही लपून बसले. सादिक आपल्या कथित गुरुच्या घरात, तर नानासिंग आणि राहुल हे दोघही मुकुंदवाडी त्यांच्या घरात लपले. रस्त्याच्या कडेला पडलेल्या मिथुन यांच्या मृतदेहाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार पूर्ववैमनस्य, पैशांचा व्यवहार किंवा क्लायंटच्या केसमुळे झाला नसून हा लूटमारीचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलवून गाडीवरचे फिंगरप्रिंट्स घेतले. त्या परिसरात तृतीयपंथीयांचा वावर असल्याचं पोलिसांना समजलं. लगेचच त्यांनी 13 तृतीयपंथीयांना ताब्यात घेतलं. त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांना गायब असलेल्या सादिकबद्दल संशय आला आणि 16 एप्रिलच्या सकाळी शहानूर मिया दर्गा परिसरातून सादिक उर्फ शिबा अन्सारीला अटक करण्यात आली. नंतर नानासिंग आणि राहुल निवडुंगेला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या. सादिकनं आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या कहाण्या रचल्या, पण अखेर तिघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सादिक आणि त्यांच्या टोळीनं गेल्या कित्येक दिवसांपासून याच प्रकारे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून पैसे लुटल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सादिक तृतीयपंथी नसून तो पुरुषच आहे. तो गेल्या कित्येक वर्षापासून शिबा हे नाव लावून वावरतोय.
तृतीयपंथीयांसारखे कपडे घालून लोकांकडून पैसे मागतोय, अशी धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगरच्या तृतीयपंथी समाजानं या हत्येचा निषेध करून सादिकच्या तृतीयपंथी समाजाशी काहीही संबंध नाहीये असं सांगितलंय. असे अनेक जण शहरात साड्या घालून लुटमार करतात, त्यांच्यामुळं आमची बदनामी होते. पोलिसांनी सादिक तृतीयपंथी नाही हे लवकरात लवकर माध्यमांसमोर सांगावं अशी मागणी केली आहे. त्यामुळं यात तृतीयपंथी टोळीचा कोणताही संबंध नसून ही लूटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या अँगलने सुद्धा तपास करत आहेत. दरम्यान सादिक, नाना सिंग आणि राहुलची पोलीस कसून चौकशी करत असून विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळं त्यांच्या तपासात आणखीन काय समोर येतं, हे रॅकेट नक्की किती मोठं आहे याची माहिती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.